माझा प्रश्न होता की लोकांच्या मनातली भीती संपली असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही ज्या पद्धतीने ही सगळी पावलं टाकताय, आई वडिलांना नक्की या सगळ्या गोष्टींची भीती वाटत असणार आहे. कालच्या घटनेनंतर आई वडिलांशी बोलणं झालं. घाबरलेले थोडे. मी त्यांना म्हणले काळजी घेऊ नका, काळजी करू नका तुम्ही काही. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि तुमच्याकडून मी रिक्वेस्ट करतो मीडियाला, मराठी मीडियाला प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, माझ्या आई वडिलांचे इंटरव्ह्यू घ्यायला जाऊ नका प्लीज. कारण की मला बघूला नाही जाणार, कारण की ते इंटरव्ह्यू मध्ये रडतील ते सगळं, कारण की त्यांना खूप काळजी लागलेली, खूप टेन्शन मध्ये. आईला ऍडमिट करावं लागलं होतं परवा, तब्येत खराब झाली होती, आईला टेन्शन खूप लोक ब्लड. माझ्या दोन्ही आई वडिलांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा हे आंदोलन सुरू झालं होतं त्याच्या थोड्या दिवसानंतर वडिलांना चक्र येणं सुरू झालं होतं, त्यांचा ब्लड प्रेशर वाढला होता आणि परवाच आईलाही दवाखान्यात न्यावं लागलं होतं. त्यामुळे मराठी मीडियाला माझी रिक्वेस्ट आहे, मी समजू शकतो तुम्हाला माझ्या घरच्यांची साईड दाखवायची की त्यांना हे कसं अफेक्ट करतंय, पण प्लीज त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला जाऊ नका, माझी रिक्वेस्ट आहे. कारण की ते खूप वल्नरेबल आहे सध्या आणि त्यांना खूप काळजी लागलेली आहे आणि त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यामुळे म्हणतो त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला तुम्ही जाऊ नका. मी आई वडिलांना सांगितलं की तुम्ही इंटरव्ह्यू देऊ नका, पण ते म्हणताय मीडियावाले येत आहे घरात तर करायचं काय. तब्येत त्यांची खराब आहे, पण मी त्यांना सांगितलं की आता मी मागे सरकू नाही शकत. आणि आता ज्या प्रकारे ते सोनम सरांना मागं घेऊन किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत, त्यानंतर आता माझी जबाबदारी आंदोलन पुढे घेऊन जायला. आईचं त्यावर तेच म्हणणं होतं, अरे की तू जर वेळेवर जेवण नाही खाल्लं तर तुला डोकं दुखतं, उलट्या होतात, का करतोय तू, नको करू हे सगळं. पण आईला सांगावं लागलं की करावं लागलं, आता मला दुसरा काही ऑप्शन नाही राहिलेला आहे. पण तुम्हाला वाटतंय ते सेफ आहेत? कारण मागच्या वेळेला एकदा तुम्ही म्हणालेलं होतं की कदाचित तिथेही पारख ठेवली जाते किंवा तिथेही त्यांना थ्रेटन करण्याचे प्रयत्न केले जातील. आता तुम्हाला काय वाटतं? उलट आता तुम्ही आणखीन काही पावलं पुढे गेलेला आहात हे सगळं. हो, पण आता सेफ्टी दिलेली महाराष्ट्र पोलिसनी आणि दिल्ली पोलीस पेक्षा चांगली आपली महाराष्ट्र पोलीस खूप आहे. आपला महाराष्ट्र आपल्याला वारसा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, या सगळ्या लोकांमुळे ना आपली इथलची जी पोलीस आहे ती पण त्याच आयडिओलॉजीवर चालती आणि त्यामुळं आपल्या इथलची पोलीस दिल्ली पोलीस पेक्षा खूप चांगली आहे, खूप बरी आहे. एवढी ब्रुटल आणि एवढी क्रुअल महाराष्ट्र पोलीस नाहीये.